महालक्ष्मी सरस 2026 प्रदर्शनी रेशीमबाग मैदानाला अफाट गर्दी। महाराष्ट्र राज्य जीर्णोन्नती अभियान व जिल्हा परिषद नागपूर यांच्या वतीने रेशीमबाग मैदान नागपूर येथे आयोजित महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भेट दिली। प्रत्येक गावात वाचनालय, या ड्रीम प्रोजेक्ट आणि फिरत्या AI लॅब याचं उद्घाटन केलं। तसंच महालक्ष्मी सरस 2026 प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या उत्पादनाची माहिती घेत महिला बचत गटांच्या स्टॉलधारक महिलांशी संवाद साधला। यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरेजी, अर्थ व नियोजन मंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, आमदार कृष्णाजी खोपडे, आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार कृपाल तुमानेजी, आमदार संजय मेश्रामजी, मनपा आयुक्त डॉक्टर VP निटनकर, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अन्य मान्यवर अधिकारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अमोल पुरीसह कॅमेरामॅन प्रवीण धरममाळी। नमस्कार, मी अमोल पुरी, सिटी इंडिया न्यूज आपलं सर स्वागत करत आहे। आज आपण आलो आहे महाराष्ट्राचं केंद्रबिंदू बनलेलं नागपूर या ठिकाणी, आणि नागपूरमध्ये हा जो परिसर आपण बघत आहे तो परिसर म्हणजे रेशीम बाग या ठिकाणचा परिसर, आणि या ठिकाणी संपूर्ण आतमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील महिला म्हणजे बचत गटांच्या महिला या ठिकाणी आहे। जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्फत जे त्यांनी घोषणा केली होती ती म्हणजे लखपती दीदी अशी त्यांची घोषणा होती, आणि ती घोषणा साकार होण्यासाठी हा संपूर्ण परिसरमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण बचत गटांच्या महिला या ठिकाणी आहे। हा संपूर्ण परिसर आहे, आणि महालक्ष्मी सरस 2026 हा जो प्रोग्राम या ठिकाणी काही दिवसांपासून इथे चालू आहे। आतमध्ये आपण नक्की जाणून घेऊया की जे मुख्यमंत्र्यांचं, पालकमंत्र्यांचं जे घोषणा होती की बचत गटांना आम्ही प्राधान्य देऊ आणि दिदींना लखपती बनवू, तर हाच तो उपक्रम राबवण्यात आलेला आहे। त्याचं हाती कौशल्य मणिजिद्द लखपती दिदी आता सज्ज, हा मुख्यमंत्र्यांचा जो घोषणा होती ती घोषणा म्हणजे अशी होती की हाती कौशल्य मणिजिद्द लखपती दिदी आता सज्ज। ही घोषणा या ठिकाणी संपूर्ण परिसर सज्ज आहे। महिला लोकांचं या ठिकाणी, महिला वर्गांचं या ठिकाणी, पुरुष वर्ग आणि शाळेतील बालगोपाल असो, या संपूर्ण नागपूरमधील महिला आणि ग्रामीण भागातील महिला आतमध्ये त्यांनी प्रदर्शनी ठेवलेली आहे। आपण नक्की त्यांच्याकडे जाणून घेऊया की बचत गटामार्फत तुम्ही कशा प्रकारे कार्य करत आहे आणि कशा प्रकारे लखपती दिदी तुम्ही बनत आहे ते नक्की जाणून घेऊया। आपण इकडे पण इथे बघूया, सुंदर असा परिसर आहे। या परिसरामध्ये म्हणजे हा इथे प्रदर्शनी झालेली आहे। हा संपूर्ण परिसर बघूया। या संपूर्ण परिसरामध्ये महालक्ष्मी सरस 2026 यामध्ये उमेद माड, महालक्ष्मी सरस ग्रामविकास पंचायत राज विभाग महाराष्ट्र राज्य या प्रकारे हा सर्व परिसर आहे। सुंदर असा डेकोरेट झालेला परिसर आहे। तर या ठिकाणी अमरावती मधनं हा बचत गट आहे, ज्याचं नाव संकल्प, सुंदर असं नाव यांनी बचत गटाने दिलं, संकल्प व सहायता समूह अमरावती हा गट आहे। आपण नक्की एका बघूया। हे ड्रायफ्रुट्स आहे, हे लाडू आहे। सुंदर असं या बचत गटाने लाडू तयार केलेले आहे। या प्रकारे हे थालीपीठ आहे, जी शेवग्याची आहे, ज्यामध्ये सगळ्यात मोठं सुंदर असं शेवग्याच्या शेंगा असतात, त्याचं पीठ बनवलेलं आहे। आणि तर तीन ज्योतिर्मय सहायता समूह कैमुसचा हा बचत गट आहे। यामध्ये जर बघितलं गेलं तर हा प्रकार बघितल्यासारखा वाटतो, पण मला या बचत गट आहे तर काही किती वर्षापासून हा बचत गट तुम्ही चालू केला? म्हणजे हा कशाचा प्रकार आहे? काढा बनवला जाते। आणि याचा आराम काय होतो? सर्दी आहे, खोकला आहे, दमा आहे, अस्थमा आहे, बीपी आहे, शुगर आहे, थायरॉइड आहे, एकूण 36 रोगांवर हा काम करत असतो। जेव्हा आपल्याला कोरोना झाला होता त्यामध्ये या गिलोयचा उपयोग खूप केले जात होता, म्हणून आम्हाला वाटलं का चला विक्री होते नाही होत, आपण घरचा प्रॉडक्ट नेला तर आपल्याला 2 पैसे जास्त। हा प्रकार तुमचा विक्री झालेला आहे? एक गोरा विकलेला आहे। एक गोरा तुम्ही विकलेला आहे, म्हणजे तुमची कुठेतरी उमेद इथे जागलेली आहे। म्हणजे उमेदचा काय प्रश्न, तुम्हाला उमेद बद्दल काही बोलायचं आहे? मला उमेद बद्दल बोलायचं आहे की ज्या बेरोजगार महिला होत्या, आम्हाला
माझे सगळे जे प्रोडक्ट आहेत हँडमेड आहेत, हे गिलोय आणलेली आहे. आम्ही देशी गुलाबपासून गुलाबजल सुद्धा केलेला आहे आणि संत्र्यापासून असे काही माझ्याकडे संत्री मी इथे 6,000ची विक्री केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेतरी उमेद तुमची जागलेली आहे. हो, हो. म्हणजे महिलांचा या ठिकाणी जर बघितलं गेलं, हा जो संपूर्ण परिसर आहे, या परिसरामध्ये ज्या बचत गटांनी जी उमेद होती त्यांची, जी कुठेतरी गावा पातळीवरती दाबल्या गेली होती, पण त्यांनी ज्या प्रकारे तिला कुठेतरी म्हणतात ना, महाराष्ट्रामध्ये बिझनेसमॅन भरपूर महिला आहे, पुरुष वर्ग आहे, पण जिद्द आणि उमेदमुळे यांची जिद्द वाढली दिसत आहे. ओपन केला, चालू केला, पण कुठेतरी बंद केला. पण त्यांना काय तुम्ही उमेदच्या मार्फत सांगा? नाही, बंद करायची आवडच नाही सर. मी इतकं चांगलं आहे ना, आणि याचं म्हणजे महिलांसाठी एवढं व्यास महिलांना यांनी इतकं करून दिलेलं आहे ना. आम्हाला म्हणजे जे घर आणि मूल माहीत होतं, पण यांनी मुख्यमंत्री, ग्रामपंचायत, हे आपलं DRD, हे आपलं जिल्हा परिषद, हे काय असतं ते म्हणजे उमेद अभियानमुळे आम्हाला माहिती आहे. तर महिलांना काय उद्देश म्हणजे तुम्ही या महाराष्ट्राची जी शान आहे ती म्हणजे महिलांची नथ. ही नथ घालून ही आजीबाई आहे. आजी काय म्हणतो तू? काय म्हणतो या बचत गटाबद्दल? किती वर्षापासून तू बचत गट ओपन केला? 2002 पासून बचत गट घेतला. तर तुझी उमेद म्हणजे तू काय काय तयार करते यामध्ये? थालीपीठ तयार करते, वडे करते, बेदाणे तयार करते, आवळी तयार करते, आवळ्याचं हे. तर यामधनं किती उत्पन्न मिळतं महिन्याचं, वर्षाचं? गुड म्हणजे हा म्हणजे बचत गटाने तयार केलेला होता. आणि हा जो आम्ही संपूर्ण परिसरामध्ये बघत आहे, टोपीचा प्रकार काय आहे? वाटतं की लक्षात म्हणलो म्हणजे महाराष्ट्राच्या उद्योगपती म्हणलो असं वाटतं. या बचत गटाकडे मसाल्याचा प्रकार, कांद्याचा प्रकार आहे. आपण ते जाणून घेऊया की काय तुझं नाव काय? अप्परखेडा. तर मला तुम्ही सांगा. मसाल्याचा बिझनेस करत आहे. माझ्याकडे मशीन आहे. मी स्वतः मशीनमध्ये प्रोडक्टमध्ये नाही जस्ट कॉलच दाखवतो ना. तर या ठिकाणी आपण ज्या बचत गटांना जाणून घेऊ, म्हणजे शक्ती महिला बचत गट आहे. तर हा जो प्रकार आहे कॅमेरा आपण इथे जाणून घेऊया. इथे सर्व प्रकार बचत गटांनी ठेवलेला आहे. हा जो यांनी तर इथे म्हणजे ड्रायफ्रुट्स दिसत आहे. तर काही किती वर्षापासून हा उपक्रम म्हणजे बचत गटामार्फत तुम्ही राबवतो? आणि त्याच्यामध्ये पूर्ण ड्रायफ्रूट आहेत आणि शीट्स आहेत. काळा मनुका आहे. आपले सांगली जिल्ह्याचे तालुकाचं प्रोडक्ट आहे. थोडं पूर्ण ऑर्गॅनिक आहे. त्याचे शीट्स आहेत. शीट्समध्ये काजूबदामपेक्षा अर्जुना प्रोटीन या शीट्समध्ये येते. लाडवामध्ये यूज करू शकता, दुधामध्ये, पाण्यामध्ये पण घेऊ शकता. ही जवळ आहे 6 ते 7 लाखाचा प्रॉफिट आणि हा बाजार सध्याला मी महालक्ष्मी सरस लागलेला आहे. तिथे 1,000 लाखापर्यंत प्रॉफिट होतो.